नमस्कार श्रोते हो. द न्यूजपेपर या कथेचा भाग 3. परंतु कथेला सुरुवात करण्याआधी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. द न्यूजपेपर या रहस्यमय कथेचा भाग 3. तुषारचे संपूर्ण वाचून होते न होते तोच अपेक्षेप्रमाणे दाराची बेल वाजली. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. वेळ न घालवता तुषारने लगेच टीपॉयवरील चाकू उचलून दाराकडे धाव घेतली. दार उघडून त्याने पाहिले असता एक मोठी काळी रंगाची लेदरची बॅग दारापाशी पडलेली होती. तुषारने बाहेर निघून पूर्ण परिसर नजरेने पिंजून काढला. खूप वेळ तो तसाच बाहेर उभा होता. नाईलाजाने त्याने ती जड बॅग घरात ओढली व दार लावून घेतले. बॅगेची चेन उघडताच तुषार डोळे न लावता आत पाहत राहिला. आत 1000, 500 व 100च्या नोटांच्या गड्ड्यांनी ती बॅग खाचोखाच भरलेली होती. तुषारने लागलीच तिची चेन पुन्हा लावली व तशीच पडू दिली. तो आता कपाळाला हात लावून खालीच बसून होता. त्याला कल्पना आलीच होती की ही कॅश त्या बँकेचीच आहे. पण कोणी का स्वतःचा जीव धोक्यात घालून बँक लुटेल आणि मग ती सगळी कॅश माझ्या दारी आणून ठेवेल? काय मिळतंय त्यांना हे सर्व करून? आणि माझ्याच मागे का लागलेत हे लोक? मी काय बिघडवलंय कोणाचे? कोणी का या सर्व गुन्ह्याचे खापर माझ्यावर फोडू इच्छित आहे? मी तर आयुष्यात कधी कुणाला साधा उलटून सुद्धा बोललेलो नाही आहे. त्यामुळे कोणासोबत दुश्मनीचा तर प्रश्नच येत नाही. या दरम्यान तुषारचे पहिले मन अनेकदा त्याला पोलिसांकडे जाऊन सर्व कहाणी सांगावयास प्रवृत्त करीत होते. पण दुसरे मन मात्र क्षणात पहिल्या मनावर कुरघोडी करत असे. आपण जर पोलिसांकडे गेलो तर ते काही एक विचार न करता आपल्याला सरळ आत टाकतील. त्यांना काय, फक्त केस सॉल्व करण्याशी मतलब. कदाचित त्या लोकांची अशीच इच्छा असणार की मी पोलिसांकडे जावे व फसून जावे. पण मी नाही जाणार मी पोलिसांकडे. तुषार त्वरित आपले जीवनापयोगी महत्त्वाचे सामान एका बॅगेत भरू लागला. त्याने आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. अंधार पडण्यास सुरुवात झाली होती. जर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून गेलो तर त्यांना कळणारही नाही मी कुठे गेलो ते. म्हणून नंतर त्या विचित्र इसमाचेही टेन्शन नाही आणि त्याचा त्या विचित्र न्यूजपेपरचेही टेन्शन नाही असा विचार करत तुषारने गुपचूप त्या अंधारात आपली बॅग, ती पैशांची बॅग व त्या खाकी पाकिटासहित ते घर सोडले व नव्या घरी पोहोचला, जे त्याने खूप दिवसांपासून पाहून ठेवले होते. घर मालकासोबत त्याची चांगली ओळख होती. ते गृहस्थ वयाने जरा वयस्क होते व घरी एकटेच राहत असत. त्यांचे त्या एरियात अनेक मालकीची घरे होती जी ते भाड्याने देत असत. पुढच्या काही मिनिटांनंतर तुषार त्याच्या नव्या घरात होता. एका मोठ्या अडचणीतून सुटल्याची भावना नकळतपणे त्याच्या मनात संचारली होती. हे पाकिट आणि ही बॅग आपण कुठेतरी फेकून देऊ किंवा नष्ट करून टाकू असे ठरवून त्याने निश्चिंत होऊन ती रात्र चांगल्या झोपेत काढली. पुढच्या दिवशी तुषारने ऑफिसला सुट्टी टाकली. त्याला बाजारात जाऊन काही महत्त्वाचे सामान आणावयाचे होते. आपल्या जुन्या घराकडे जाऊन राहिलेले सामान आणायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. कारण त्याला भीती वाटत होती की कदाचित तेथे ती लोक नजर ठेवून असावीत. पुन्हा आपला पाठलाग करीत ते आपल्या नव्या ठिकाणांचाही पत्ता लावू शकतात याची त्याला पूर्णपणे कल्पना होती. त्याने आज रात्रीच्या अंधारात त्या पाकिटाची व पैशांच्या बॅगेची विल्हेवाट लावायचे ठरवले होते. ते काम एकदा फत्ते झाल्यावर त्याच्या डोक्यावरील त्या गुन्ह्यांच्या टांगत्या तलवारीपासून त्याची कायमची सुटका होणार होती. घाबरट तुषारच्या अंगात आज नवीनच आनंदी असा तुषार जन्माला आला होता. आधी ब्लॅक अँड व्हाईट वाटणारे हे जग त्याला रंगीत आणि सुंदर जाणवत होते.
जणू जगण्याची नवी उमेद त्याला मिळाली होती. मागच्या काही दिवसात त्याने खूप मानसिक त्रास सोसला होता, पण तो आता स्वतःला जास्त खंबीर व योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा परिपक्व माणूस समजू लागला होता. यामुळे त्याचा आत्मविश्वास कित्येक पटींनी वाढला होता. तरीही आपल्याला खूपच सावध राहावे लागणार याची त्याला संपूर्ण कल्पना होती. तो मुद्दामूनच संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. संध्याकाळ उलटली, पण त्याचा घराच्या उघड्या दारासमोरून कुणीही संशयित व्यक्ती फिरकला नव्हता. शिवाय त्या विचित्र न्यूजपेपरची वेळ तर केव्हाच निघून गेली होती. म्हणून तो आपल्या नव्या घरात स्वतःला अतिशय सुरक्षित असल्याचा अनुभव करू लागला होता. अंधार पडायला सुरुवात झाल्यावर तुषार शांतपणे घराबाहेर पडला. जे काही महत्त्वाचे सामान त्याला घ्यायचे होते ते त्याने बराच वेळ घालवून विकत घेतले. रिक्षाने परतताना तो सीटला अगदी खेटून बसला होता, जेणेकरून रस्त्यावरील कोणीही व्यक्ती त्याला पाहू शकणार नाही. रिक्षाचे पैसे देऊन तो घराजवळ उतरला व घाईतच दाराशी आला. त्याने घराच्या आवारात पुन्हा एकदा तीक्ष्ण नजर फिरवली. तेथे कोणताही न्यूजपेपर पडलेला नव्हता. हे पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. त्याने आरामात घराचे दरवाजे उघडले. आज आपण अगदी रिलॅक्स लाईफचा आनंद घेऊ असे मनातल्या मनात म्हणत तो आत शिरला. तुषारने आज बाहेरूनच जेवायचे पार्सल आणले होते. चिकन आणि मच्छीचा स्वाद घेत त्याने डकार येईपर्यंत ताव मारला. आज खूप दिवसांनी त्याने खऱ्या जीवनाचा आनंद लुटल्यासारखे जगले होते. आज कसलेही टेन्शन न घेता तो झोपी गेला. ही त्याच्या जीवनातली आजपर्यंतची सर्वात सुंदर झोप होती. पुढच्या दिवशी सकाळी तुषारला लवकरच जाग आली. त्याने आंघोळ केली. चहा प्यायची इच्छा झाली होती, पण दूध नसल्याने त्याने किचनमध्ये न जाता बाहेरच चहा घेऊ असे ठरवले. आज पूर्ण जोशात त्याने नवा फॉर्मल शर्ट पॅन्ट, नवे शूज, नवी घड्याळ घातली व तो ऑफिसला निघाला. रस्त्यावर जाता जाता त्याने एके ठिकाणी चहा घेतला. आज ऑफिसमध्ये त्याने थोडासा का होईना सर्वांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळेच त्याच्यापासून खूप खुश दिसत असल्याचे त्याला जाणवले. त्याला कुठेतरी मनात वाटले की आज जर आई बाबा असते तर त्यांना मी किती घट्ट मिठी मारली असती व छोट्या पिंकीला खरेदीला घेऊन गेलो असतो आणि तिची मनसोक्त खरेदी करून दिली असती. पिंकीचा विचार मनात येताच तो काहीसा हिरमुसला. ती त्याची लहान बहीण होती, जी खूप दिवसापासून त्याला भेटायला आली नव्हती. आजचा दिवस तुषारसाठी खूपच वेगळा होता. त्याला असे जाणवत होते की येणाऱ्या जाणाऱ्या मुलीही जणू त्याच्यावर भाळल्या आहेत. प्रत्येक सुंदर मुलींनी आज त्याला छानपैकी स्माईलही दिली होती. बस स्टॉपवर नेहमी दिसणारी ती सुंदर मुलगी, जिला अनेकदा तो बसमध्ये तिरकस नजरेने चोरून पाहत असे, तिनेही आज त्याच्याकडे चक्क 2 वेळेस पाहिले होते. फक्त हीच एक गोष्ट त्याला जीवनातील सर्व दुःख भुलवण्यास पुरेशी होती. तो आज खूप आनंदात होता. आजचा दिवस कसा गेला हेच त्याला कळाले नव्हते. संध्याकाळ होत आली होती. आपल्या नव्या व सुरक्षित घराकडे तो पोहोचला होता. आज त्याच्या मनात कसलीही भीती नव्हती. एका पहेलवानाप्रमाणे छाती काढून तो घराकडे पोहोचला. सर्वत्र नजर फिरवत तो पाहतच होता. वरून शेजाऱ्याच्या खिडकीतून कोणीतरी ढुंकून बघत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याला पाहून ती आकृती बाजूला होऊन नाहीशी झाली. खांदे उचकून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. घराचे आवार त्याने एकदा निरखून पाहिले. कोणताही न्यूजपेपर तेथे पडलेला नव्हता. आपण त्या लोकांना यशस्वीपणे गंडवले आहे हे स्वतःला आठवून देताना त्याला विलक्षण आनंद जाणवत होता. तो विचित्र न्यूजपेपर आता कधीही आपल्याकडे येणार नाही या विचाराने त्याच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या. या पॉझिटिव्ह विचारात दार उघडताना
त्याचा चेहऱ्यावर आनंदाचे भाव पसरलेले होते. पण पिच्चाऱ्या तुषारचा आनंद जास्त काळ टिकला नाही. कदाचित नियतीला हे मान्य नव्हते, कारण त्याच्या नशिबात लिहिलेला त्याच्या जीवनातील सगळ्यात मोठा धक्का अजून त्याला पचवायचा होता. घरात शिरताच त्याने घरातील लाईट चालू केला व घराची चावी ठेवण्यासाठी तो टेबलाच्या दिशेने सरसावला आणि समोरचे दृश्य पाहून त्याचा श्वास फुफ्फुसातच अडकला. राग अनावर होऊन आवेशाच्या भरात त्याने घराची चावी भिंतीवर मारून फेकली. घरातील खुर्च्या अस्ताव्यस्त फेकल्या. स्वतःचे काही केस नोचून काढले. पायातील बूट काढून टेबलावर मारून फेकले. त्याचा ऊर भरून आला होता. हताशेच्या भरात त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. हात पाय गळाल्यागत तो आपल्या गुडघ्यांवर खाली बसला. मनातल्या मनात तो मृत्यूची भीक मागू लागला होता. टेबलाकडे पाहत तो स्वतःला या जगातील सर्वात अनलकी माणूस समजत होता, कारण टेबलावर त्या रहस्यमय न्यूजपेपरची आजची प्रत पडलेली होती, जी आज त्याच्यासाठी खूप मोठे संकट उभे करणार होती. तो न्यूजपेपर बंद घरात कुणी आणून ठेवला असावा, हा एक मोठा कठीण प्रश्न होता. कदाचित त्या लोकांकडे आपल्या कुलपाची चावी तर नसावी. या विचाराने तुषारची नस न नस हेलावून गेली. आणि त्यांनी माझा पत्ता लावलाच कसा? नाही जगायचे मला, असंही हे लोक मला जगू देणार नाही आहेत. तुषारने गुडघ्यावर बसल्या बसल्या विचार करत नखांनी स्वतःचा चेहरा ओरबाडून काढला. अचानक त्याला काहीतरी सुचले व तो ताडकन उठला. आवेशातच त्याने घराचे दार खाडकन उघडले. त्यानंतर न्यूजपेपर उचलून त्याने दारात जाऊन उभा राहिला. जी काही चोरीची किंवा दरोड्याची न्यूज असेल ती वाचून ते सामान ठेवून जाणाऱ्यास रंगे हात पकडण्याचा त्याचा मानस होता. चाकू तर हातात घेतलाच होता. त्याने क्षणभर दीर्घ श्वास घेतला व न्यूजपेपरचे पान नंबर 7 उघडले आणि त्याने वाचण्यास सुरुवात केली. वाचता वाचता तुषारची न्यूजपेपरवरील पकड घट्ट झाली. समाधान नांद्रे हे त्याचे आताचे नवे घरमालक होते. त्या लोकांनी त्यांचासुद्धा खून केला. काय चूक होती त्या निर्दोष वयस्क माणसाची? या विचाराने तुषारचे डोळे तरळून आले. त्याने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. त्याने जेव्हा स्वतःचे डोळे उघडले तेव्हा ते संताप, दुःख आणि हताशाच्या संमिश्र भावनांनी लाल झाले होते. तो जवळपास अर्धा तास तसाच दारात उभा होता, पण काहीही विपरीत असे घडले नाही. त्याच्या मनात आले की आपण घरमालकाची चौकशी करून यावी, पण आपले घर सोडून जाणे यावेळेस त्याला परवडणारे नव्हते. त्याने निराशेच्या भरात दार लावून घेतले व तो खाली बसून हमसून हमसून रडू लागला. बराच वेळ झाला होता. दाराची बेल वाजली नव्हती. त्याला समजले होते की ही त्यांची सगळ्यात खतरनाक चाल होती, कारण परवा रात्रीच तो घरमालकाकडे आला होता व कालच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना माझ्या भोवती गोवण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचले आहे हे त्याला उमजले होते. यावेळेस त्यांनी त्याला सरळ फाशीपर्यंत पोहोचवण्याची परफेक्ट सोय केलेली होती. त्याला त्या इस्माला भेटून विचारायचे होते की तो असे का करीत आहे, पण तो तर जणू गायबच झाला होता. तो स्वतः नेमके कधी पेपर टाकून जात असे हाच एक आश्चर्याचा विषय होता. पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत हरविलेल्या तुषारने रडत घाबरत तो न्यूजपेपरच फाडून त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. त्याने आता स्वतःच्या वाचण्याची आशा सोडून दिली होती. रडता रडता त्याचा गळा सुकून आला होता. त्यामुळे उठून तो किचनमध्ये पाणी घ्यावयास गेला. पाण्याचा ग्लास भरून तो गळ्यात ओतत असताना अचानक त्याच्या नाकात एक अतिशय उग्र घाणेरड्या वासाचा दर्प शिरला. त्या वासामुळे त्याच्या तोंडातून नकळत ते पाणी उलटी होऊन बाहेर पडले. त्याने नाकाला हात लावून किचन ओट्याच्या आडोशाला जाऊन पाहिले असता त्याचे पोट आवळून निघाले. फक! नकळत शब्द निघाले.
समोर भिंतीला टेकून घरमालक नांद्रेचे मृत शरीर होते. त्यांचे हात पाठीमागे बांधलेले होते. जबडा तुटून डाव्या बाजूस सरकलेला होता. दोघा डोळ्यांची बुबुळं बाहेर लटकून होती व गळा चिरलेला होता. चेहऱ्यापासून ते पायापर्यंत ते स्वतःच्याच रक्ताने न्हाऊन निघाले होते. प्रथमदर्शनी त्यांचा मृत्यू खूप तळपवून झालेला असल्याचे त्याला समजले. तुषारच्या पोटात मुरड उठली व जे काही त्याच्या पोटात ते सर्व उलटीच्या स्वरूपात बाहेर आले. तो सर्व काही ओकून बाहेरच्या खोलीत धावत सुटला. अक्षरशः जमिनीवर लोळून तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला आता स्वतःवरच दया यायला लागली होती. एवढ्या निर्दयतेने कोणी कोणाला का मारू शकतं? ते लोक माणसं नाहीत तर जनावरं आहेत, जनावरं. काही क्षणात त्याच्या लक्षात आले की जर आता यावेळी पोलीस आले तर त्याला फाशी निश्चित आहे. मला ह्या डेड बॉडीची विल्हेवाट लावावीच लागेल. एवढा धोका तर मला पत्करावाच लागेल, कारण दुसऱ्या कोणाचाही गुन्हा मी स्वतःच्या डोक्यावर घेऊन शिक्षा नाही भोगणार. बस एवढे करून झाले की मी इथून खूप दूर निघून जाईल, जेथे मला कोणीही शोधू शकणार नाही. कम ऑन तुषार, तू स्वतःला ह्या सिच्युएशनमधून बाहेर काढू शकतोस. यू कॅन डू इट. तुषार मनातल्या मनात म्हणत स्वतःला सावरू लागला. पण माझ्यासारख्या माणसासोबत कोणी का असे करेल? कदाचित असेही असू शकते की त्यांचा टार्गेट दुसरेच कोणीतरी असेल आणि मी फक्त त्यांची एक चूक असेल तर? सर्व काही शक्यता झिडकारत तुषारने आधी डेड बॉडीची विल्हेवाट लावायचे ठरवले. बराच वेळ विचार केल्यावर त्याने ठरवले की बॉडी खूपच वाईट अवस्थेत असल्याने तिला बाहेर नेणे अतिशय धोक्याचे आहे. कोणालाही तिचा वास येऊ शकतो आणि शिवाय बॉडी आता जडही झाली आहे. त्यामुळे घराच्या मागच्या अंगणातच खड्डा खोदून तिला गाडून देणे सोयीचे ठरेल. त्याने आधी मागच्या अंगणात खड्डा खणण्यास सुरुवात केली. मागच्या अंगणाचा भाग अतिशय सुनसान व अंधारी भाग होता. त्यामुळे रात्री कोणाला काही दिसण्याची शक्यता तशी कमीच होती. त्याने जवळपास तासभरातच खड्डा खणून तयार केला. आता तो रात्र दाट होण्याची वाट पाहू लागला होता. मध्यरात्रीची वेळ, सर्वत्र काळोख दाटलेला होता. तुषारने एका चादरमध्ये डेड बॉडीला गुंडाळले व ओढतच मागच्या अंगणात नेले. अंदाजे 15 मिनिटात त्याने ती बॉडी खड्ड्यात बुजून टाकली. थकव्यामुळे त्याचा श्वास फुलला होता. अंग घामाघूम झाले होते. त्याने घरात येऊन किचनमधील फ्लोअरवरची गोठलेले रक्त साफ करण्यास सुरुवात केली. त्याच्या मनात एक भीती भरून गेली होती. त्याच्या डोळ्यासमोर राहून राहून नांद्रेच्या डेड बॉडीचे चित्र उभे राहत होते. इतके विदारक दृश्य त्याने आपल्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते. पूर्ण कॉलनी सामसूम होती. जरासाही आवाज कान टवकरायला लावित होता. अचानक तुषारला किचनमध्ये एक थंड हवेचा झोत जाणवला. सर्व खिडक्या बंद असलेल्या किचनमध्ये अशा प्रकारे थंड हवेचे येणे त्याच्या मनाला खटकणारे होते. थोडा वेळ थांबून त्याने फील केले, पण दुर्लक्ष करून पुन्हा रक्त साफ करण्यास सुरुवात केली. पुन्हा एक तसाच थंड हवेचा झोत यावेळेस जोरात येऊन त्याच्या कानात शिरला. त्यामुळे दचकूनच त्याने मागे वळून पाहिले. त्याला आता शंका यायला लागली होती. अचानक त्याला किचनमध्ये काहीतरी हालचाल जाणवली. जणू कोणी अदृश्य व्यक्ती किचनमध्ये इकडे तिकडे चक्रा मारत आहे. आधीच बिथरलेल्या तुषारची आता मात्र भीतीने दातखिळी बसली. अचानक त्याला कोणाचा तरी रडण्याचा, विनवणी करण्याचा आवाज येऊ लागला. तोच त्याला किचनमध्ये अनेक लोकांचा वावर असल्याचा भास झाला. ती लोक जणू त्याच्या कानात येऊन ओरडत होती. तुषारने घाबरत आपले कान दाबून नांद्रेची डेड बॉडी होती त्याच कोपऱ्यात बसल्या बसल्या पायांनी घसरत जाऊन आसरा घेतला. कान दाबूनही त्याला ते अदृश्य आवाज तितकेच स्पष्ट ऐकू येत होते. त्याला आता आपण वेडे होऊन जाऊ असे वाटायला लागले होते. त्यात आणखी भर म्हणजे त्याला काही सावल्याही दिसायला लागल्या होत्या. तो
का घाबरला होता की त्याने आपले डोळे मिटून घेतले होते. नांद्रेचा बोलता चेहरा त्याला डोळ्यासमोर दिसू लागला. तो रहस्यमय इसम आणि स्वतःचे आई वडीलही दिसू लागले. हळूहळू सर्व काही शांत होत गेले. त्यासोबतच तुषारचे डोळेही आपोआप जड होत गेले व तो तसाच झोपी गेला. क्रमशः. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच कथेच्या पुढील भागामध्ये काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.